प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा. पाहूयात आजच्या टॉप 10 न्यूज. कोपरगाव हादरले, जातीय तणाव, प्रशासन सतर्क. हिंदू विवाहित तरुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून कोपरगाव शहरात एका तरुणाचा खून करण्यात आला. जमावाने अतिशय निर्घृण पद्धतीने हा खून केला. दरम्यान या खून प्रकरणामुळे कोपरगाव शहरात जातीय तणाव निर्माण झाला असून पोलीस प्रशासन सतर्क झालंय. ठोकून काढण्याची भाषा करणाऱ्या फडणवीसांनी राजीनामा द्यावा. अमित शहा यांनीही राजीनामा द्यायला पाहिजे. दोन्ही गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर ठोकशाहीची भाषा काय असते हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. अमित शहा हे व्यापारी नेता आहेत, ते आपले गृहमंत्री आहेत हे सांगायला लाज वाटते. गुजरातच्या व्यापाऱ्याला आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय. अमित शहा भ्रष्टाचाराचे आरोप करत होते, पण मागे अशोक चव्हाण बसले होते. डर्टी डझन मध्ये कोण कोण आहेत हे माहित आहे. आमचं चिन्ह आणि पक्ष फोडलेले डर्टी डझन मंत्रिमंडळात आहेत. मोदीजी बारामतीला येऊन गेले, त्यांना मान सन्मान दिला असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी केला. आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत, आम्ही दडपशाहीवाले नाहीत. त्यांच्यामुळे तो अधिकार अमित शहांना आहे. शेवटी ते आमचे विरोधक आहेत, ते आमचे गुणगान गाणार नाहीत, आमच्यावर टीकाच करणार आहेत असा टोला सुप्रिया सुळेंनी भाजपला लगावला. उत्तरनगर जिल्ह्याची जीवनरेखा असलेले भंडारदरा धरण 50% भरलंय. पावसाचा जोर अद्यापही टिकून असल्याने परिसरातील ओढे नाले धोधो वाहत असून धरणामध्ये नवीन पाण्याची आवक सुरूच आहे. घाटघर प्रकल्पाचे पाणीही भंडारदरा धरणाकडे वळवण्यात आल्याने धरणाचा पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे. लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव करून माजी आमदार निलेश लंके यांनी अनपेक्षित विजय मिळवला. लोकसभा निवडणूक काळात हे राजकारण आरोप प्रत्यारोपांपासून धक्काबुक्कीपर्यंत गेलं. एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार झाले. निवडणुकीनंतर राजकीय वाद शमण्याची अपेक्षा होती, मात्र विखे व लंके यांच्यातील राजकीय विपुष्ट अधिकच विकोपाला जात असल्याचं दिसत आहे. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका 28 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय. कोपरगाव शहरातील कर्मवीर नगर मधील शेती प्लॉट मध्ये ही घटना घडली. कोपरगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. 140 कोटी नागरिकांनी ज्या सरकारला बहुमत देऊन सेवा करण्याची संधी दिली आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा असंवैधानिक प्रकार झालाय असा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला. मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याच्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी. मनोरमा खेडकर यांची रवानगी आता येरवडा जेलमध्ये होणार. न्यायालयीन कोठडी मिळताच मनोरमा खेडकर यांनी जामीन अर्ज दाखल केलाय. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून 15 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना सरकारने मराठा आरक्षणाप्रश्नी आतापर्यंत काय प्रयत्न केले याबाबत माहिती दिली. या भेटीनंतर आता विरोधी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महायुतीत पुढील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात लढवल्या जातील आणि पुढील 15 वर्षे शिंदेच नेतृत्व करतील असा दावा खासदार नरेश म्हस्केंनी केलाय. मुख्यमंत्री ही शिंदेच असतील असं मोठं विधान नरेश म्हस्केंनी केलं.